कहार समाज व भाजी विक्रेता संघाच्या वतीने गेल्या 31 वर्षांपासून गणेशोत्सव मोठ्या भक्तिभावाने तसेच विविध सामाजिक उपक्रम आणि धार्मिक आणि देशभक्तीपर देखावे सादर करून उत्साहात साजरा केला जातो। यासह श्री गणेश विसर्जन मिरवणुकीत आगळीवेगळी मिरवणूक काढून सर्वांचे लक्ष आकर्षित करतात। तसेच गेल्या अनेक वर्षांपासून कीर्तन आणि महाप्रसाद भंडाऱ्याचे आयोजन केले जाते। यंदाही हरिभक्तपरायण सुवर्णताई जमधडे यांच्या वाणीतून कीर्तनाचे आयोजन करण्यात आले होते। या कीर्तनाचा तसेच त्यानंतर महाप्रसाद भंडाऱ्याचा हजारो भक्तांनी लाभ घेतलाय। यावेळी संजीवनी स्कूलच्या संचालिका रेणुका विवेक कोल्हे यांनी हजेरी लावत उपस्थितांना शुभेच्छा दिल्या, तसेच स्वतः प्रसादाचे वाटप केले। कहार समाज आणि भाजी विक्रेता संघ नेहमीच सामाजिक कार्यात अग्रेसर असते। तसेच गणेशोत्सवाच्या काळात विविध सामाजिक, धार्मिक आणि देशभक्तीपर देखावे सादरीकरणामध्ये या मंडळाने अनेक बक्षिसं देखील मिळवलेली आहेत। यावेळी आयोजित कीर्तन आणि महाप्रसाद भंडाऱ्याचे कार्यक्रमाला भाविकांची उपस्थिती लक्षणीय होती। सदर कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी कहार समाज आणि भाजी विक्रेता संघाचे सर्व पदाधिकारी आणि सदस्य तसेच परिसरातील व्यापारी बांधव व महिला भगिनींनी मोठे परिश्रम घेतले। सर्व कहार समाज बांधवांना नमस्कार। आज गणपती उत्सवानिमित्त कहार समाज व भाजी विक्रेते यांच्या गणेश मंडळातर्फे आज महाप्रसादाचं आयोजन केलेलं आहे। नुकतंच हबप सुवर्णताई जामधडे यांचेही कीर्तन इथे पार पडले। सगळ्यांनी त्यातून ज्ञान अर्जन केलेलं आहे आणि आता महाप्रसादाचा देखील सर्वजण लाभ घेत आहेत। सर्वप्रथम मी आपल्या कोपरगाव तालुक्याच्या प्रथम महिला आमदार आदरणीय स्नेहलताताई कोल्हे तसेच संजीवनी उद्योग समूहाचे अध्यक्ष माननीय बिपिनदादा कोल्हे साहेब व तडफदार युवा नेते आदरणीय विवेक भैया कोल्हे साहेब आणि आमच्या संपूर्ण कोल्हे परिवाराच्या वतीने सर्वांना गणेशोत्सवाच्या खूप खूप शुभेच्छा देते। आपल्या कोपरगावचे हे सर्वात महत्त्वाचे एक घटक म्हणजे भाजी विक्रेते। मला असं वाटतं आपण खूप पुण्याचं काम करता, कारण भाजी किंवा जे काही अन्न आपण खातो ही आपली एक गरज आहे, एक बेसिक गरज आहे। प्रत्येकाला भाजी लागते आणि आपण सर्वजण अगदी ताजा आणि स्वच्छ माल रोजच आपल्या कोपरगावच्या नागरिकांना पुरवता। शेतकऱ्यांकडनं त्यांचा माल घेऊन आमच्यापर्यंत ती भाजी पुरवण्याचं काम आपण रोजच करता। त्यासाठी मी आपले सर्वांचे संपूर्ण कोल्हे परिवार व तसेच कोपरगाव वासियांच्या निमित्त खूप खूप आभार मानते। आपल्यामुळेच खरं तर आमचे आरोग्य चांगले आहेत असं म्हणायला हरकत नाही। आणि जो कहार समाज आहे, सगळे माझे बांधव आपल्याकडनं कायमच विविध धार्मिक कार्यक्रमांचे, सामाजिक कार्यक्रमांचे कायमच नियोजन आपण करत असतात आणि यामुळेच खरं तर मला असं वाटतं आपल्या समाजामुळे एक एकी आपल्या कोपरगावमध्ये कायम राहते। आपल्या मंडळाकडून 31 वर्षांपासून हे महाप्रसाद आणि भोजनाचं आयोजन केलं जातं। जसं आपल्या देशात आपण कुठलीही जातपात न बघता सर्व भारतीय एकत्र सुखाने आपल्या देशात राहतात, त्याच पद्धतीने आपल्या कोपरगावात देखील सर्व धर्मांना, सर्व जातीच्या लोकांना एकत्र घेऊन असा एक महाप्रसादाचा कार्यक्रम आपण 31 वर्षांपासून घेत आहात। यासाठी मी मंडळाच्या सर्वच सदस्यांचे खूप खूप कौतुक करू इच्छिते। आमच्या कोल्हे परिवारावर आणि विशेषतः माजी मंत्री सहकार महर्षी शंकररावजी कोल्हे साहेब, स्वर्गीय कोल्हे साहेब यांच्यावर कहार समाजाच्या बांधवांनी खूप खूप मनापासून प्रेम केले, कायमच साथ दिलेली आहे आणि तीच साथ पुढे स्नेहलताताई असतील, बिपिनदादा असतील आणि आज विवेक भैया यांना देखील मिळत आहेत। आपण कायम भरभरून आमच्या कोल्हे परिवारावर प्रेम आणि विश्वास दाखवलेला आहे। आपली साथ आम्हाला कायम लाभलेली आहे आणि मला विश्वास आहे आणि अशी अपेक्षा देखील करते की आपलं हे प्रेम, विश्वास आणि साथ हे कायम आमच्या कोल्हे परिवाराच्या वर असंच कायम टिकून राहील। दरवर्षीप्रमाणे याही वर्षी आमचा कहार समाज व भाजी विक्रेता संघ कोपरगाव दरवर्षीप्रमाणे आम्ही प्रत्येक गणेशोत्सवाला आम्ही महाभंडारा हा करत आहोत। आज आमच्या गणपतीचा कार्यकाल, आम्ही जेव्हा गणपती बसवतो तो कार्यकाल आमचा 31 वर्षाचा झालेला आहे यावर्षी। तर आम्ही 8 ते 9 वर्षापासून हा कार्यक्रम राबवतोय, महाप्रसाद व भंडारा। आणि दरवर्षी आमचा जिवंत देखावा असतो।
त्या मंडळाकडून आमचे सर्व पदाधिकारी, आमचे सेवक, स्वयंसेवक सगळे असतात. आम्ही गणपती बाप्पाचा हा कार्यक्रम दरवर्षी आम्ही राबवत असतो. कोपरगाव शहर कार समाज व भाजी विक्रेता संघाच्या वतीने आज दरवर्षीप्रमाणे महाभंडाऱ्याचा कार्यक्रम ठेवण्यात आलेला होता. गेल्या 30-31 वर्षापासून आम्ही या बॅनरखाली कार समाज व भाजी विक्रेता संघ आणि इतर परिसरातील व्यापारी यांचे सगळ्यांचे मिळून आम्ही हा गणेश उत्सव साजरा करीत असतो. गणेश उत्सव साजरा करताना सामाजिक, धार्मिक आणि अडीअडचणीच्या काळात कोणाला मदत अशी होईल अशा प्रकारचं कार्य आमच्या या मंडळाकडून करत असते. दरवर्षी हा कार्यक्रम होता असतो. आपत्ती व्यवस्थापनामध्ये सुद्धा आमच्या समाजाचे लोक, समजा पुरात आलेली परिस्थिती असेल किंवा मग काही इतर गोष्टीमध्ये आमच्या समाजाची टीम असते. कोरोना काळात मदत करतो आणि भाजीपाला, घरपोच दिलेला आहे. लसूण, कांदा, भाजीपाला आपण पोच केलेला आहे. अशा पद्धतीने जर कोणाला कोरोना सारख्या काळात सुद्धा आम्ही भाजीपाला हा घरपोच दिलेला आहे. म्हणजे सर्व नियम पाळून, शासकीय नियम पाळून अशा पद्धतीत काम आमचं मंडळ करीत असतं. 250 ते 300 लोक व्यापारी आपल्या इथं सहभागी असतात. आज रोजी 3,500 ते 4,000 लोकांनी प्रसादाचा लाभ घेतलेला आहे. अशा प्रकारचं काम आमचं कायम दरवर्षी चालू असतं.